रामकृष्ण हरी. आजच्या कथेचं नाव आहे माणसाचे खरे आयुष्य किती. वाचा आणि ऐका ही बोधकथा. एका साधू महाराजांना एका सज्जनाने प्रश्न विचारला. महाराज, माणसाचे आयुष्य सर्वसाधारण किती असते? महाराज म्हणाले, 25 वर्षे. आश्चर्यचकित होत सगळे म्हणू लागले, महाराज ते कसे आहे? महाराज सांगू लागले, एक रूपक कथा आहे. जेव्हा ईश्वराने या सृष्टीची निर्मिती केली त्यावेळी ईश्वराने प्रत्येक प्राण्याचे आयुष्य निश्चित केले. प्रत्येकी 50 वर्षे. मनुष्य ही ईश्वराची सर्वश्रेष्ठ कलाकृती असल्याने मनुष्याला घडवायला देवाला अधिक वेळ लागला. म्हणून मग देवाने माणसाला आयुष्य दिले फक्त 25 वर्षे. सगळ्या प्राण्यांना, पक्ष्यांना 50 वर्ष आयुष्य आणि आपल्याला फक्त 25 वर्षे. मनुष्य बुद्धिवादी प्राणी असल्याने त्याला वाईट वाटू लागले की ईश्वराने आपल्यावर अन्याय केला आहे. त्याने ईश्वराजवळ तक्रार केली, देवा, 25 वर्षाच्या आयुष्यात मला काहीच आनंद मिळवता येणार नाही. थोडे अधिक आयुष्य वाढवून दिले असते तर? ईश्वराने सांगितले, माझ्या व्यवस्थेप्रमाणे मी वाटप केले आहे. जर तुला ते कमी वाटत असेल तर त्या प्राण्याला आयुष्य जास्त वाटत असेल तर त्यांच्याकडून तू खुशाल घेऊ शकतोस. थोड्या वेळाने बैल आला आणि ईश्वराला म्हणाला, देवा, 50 वर्षे आयुष्य माझ्यासाठी खूप जास्त होईल. त्यातले 25 वर्षे कमी केले तर बरे होईल. ईश्वराने म्हटले, ठीक आहे, तुला नको असलेले 25 वर्षे मनुष्याला दे. माणसाने बैलाकडची 25 वर्षे आयुष्य आनंदाने स्वीकारले. थोड्या वेळाने कुत्रा आला. तोही तेच सांगू लागला, देवा, 50 वर्षे आयुष्य खूप होईल. मला 25 वर्षेच पुरे आहे. देवाने त्याच्या आयुष्यातील 25 वर्षे कमी करून मनुष्याला दिली. 75 वर्षाचे आयुष्य मिळूनही मनुष्य समाधानी नव्हता. त्याला पूर्ण 100 वर्ष आयुष्य हवे होते. तेवढ्यात घुबड आले. त्यानेही 25 वर्षे आयुष्यमान मागून वरची 25 वर्षे मनुष्याला दान केली. अशा रीतीने मनुष्याचे आयुष्य 100 वर्षे पूर्ण झाले. मात्र या 100 वर्षात तो खऱ्या अर्थाने पहिले 25 वर्षच जगतो. वरची उसने मिळालेले वर्षे ज्या प्राण्याकडून दानात मिळाली त्यांच्यासारखे जगतो. त्यानंतर 25 वर्षे कुटुंबासाठी बैलासारखा राबतो. निवृत्तीजवळ येऊ लागली की वृद्धापकाळ डोकावतो. मनुष्य शांत होण्याऐवजी कुत्र्यासारख्या समोरच्यावर भुंकून आपलेच म्हणणे खरे करू पाहतो. 75 वर्षे कशी बशी जातात, परंतु शेवटची 25 वर्षे ना जाता जात नाहीत, झोप लागत नाही. अशी घुबडासारखी अवस्था होते. आणि अशा अवस्थेत मनुष्य केवळ मृत्यूची वाट पाहू लागतो. कारण त्यावेळी त्याला आयुष्य नाही तर जगण्यातून सुटका हवी असते. त्याला उसने आयुष्य मागितल्याचा पश्चाताप होऊ लागतो. आणि देवाने दिलेले 25 वर्षेच आनंदाची आहेत याची आठवण होऊ लागते. ही रूपक कथा ऐकून झाल्यावर भाविक म्हणाले, महाराज, म्हणजे माणसाचे आयुष्य दुःखमयच आहे का? सुखी होण्याचा उपाय नाही का? महाराज म्हणाले, आहे ना. जोपर्यंत धडधाकट आहात तोपर्यंत ईश्वराची ओळख करून घ्या. म्हणजे नाशिवंत शरीराचा आणि संसाराचा मोह होणार नाही. संसारातून हळूहळू मन काढा आणि ते ईश्वराशी जोडा.